बघा, दशादशे दहा दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काय? लक्ष द्या. प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. प्रश्नामधील ए म्हणजे काय? सूत्रामधील ए म्हणजे काय? तर ग्रॉस अमाऊंट, ज्याला आम्ही रास म्हणतो. सूत्रातील पी म्हणजे काय हे सगळं तुम्हाला माहीतही आहे. प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे काय हो सर? तर मुद्दल. हे आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. लेकरांनो लक्ष द्या, याला आम्ही व्याजदर म्हणतो. आणि एन म्हणजे काय सर? तर नंबर ऑफ इयर अर्थात मुदत. या सूत्राचा अवलंब करून प्रथमतः रास गवशेल, नंतर राशीतून प्रश्नात दर्शवलेली मुद्दल वजा करून उत्तराप्रत पावले वळते करा. लक्ष द्या, रास आहे मुद्दल आहे लेकरांनो 20,000. एक अधिक व्याजाचा दर आहे 10. लक्ष द्या, आणि मुदत आहे 3 वर्ष. लक्ष द्या, इथं या शून्याला हा शून्य गायब. 20,000 गुणिला एक अधिक, इथं एक उरला, छेदस्थानी 10 उरलेत आणि कंसाचा घात 3. 20,000 लेकरांनो लक्ष द्या, गुणिला 1 अधिक 1/10. पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, अंशाधिक रूपांतरण कसं होईल? तर 11/10 घात 3. हे कसं झालं लक्षात आलं का? छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अंश मिळवणे, छेदस्थानी छेद जसाच्या. हे बरेच वेळ झालं, म्हणून असं मला वाटते की तुम्हाला हे सगळं माहित आहे. आता 20,000 गुणिला 11चा घन 1331, 10चा घन 1000. इथं बघा, या 3 शून्यासाठी हे 3 शून्य गायब. 20 उरलेत, इकडं 1331 उरलेत. हा गुणाकार करत असताना शून्य अगोदर घेऊन ठेवतो. बे एक बे, बे तिरी 6 आणि बे तिरी 6 आणि परत बे एक बे, म्हणजे 26,620 ही काय हो? या ए ची व्हॅल्यू अर्थात रास ही आहे. रास. आता व्याज काढण्याचं सूत्र रास वजा मुद्दल, म्हणजे येणारं उत्तर काय? तर व्याज. रास मिळाली 26,620 वजा मुद्दल आहे 20,000. ही वजाबाकी म्हणजे 6,620 रुपये हे प्रस्तुत व्यवहारात मिळालेलं व्याज. या गणिताला अगदी साध्या पद्धतीनं सोडवायचं असेल तर इथं प्रश्नामध्ये दर्शवलेली मुद्दल मांडा. व्याजाचा दर 10 आहे, म्हणजे दशादशे 10 म्हणजे एका वर्षात 100चे 110 होणार. 3 वर्षाचा हा व्याजदर मांडत असताना 3दा अशी मांडणी करा. लक्ष द्या, या पद्धतीनं सुद्धा तुम्ही उत्तराप्रत पावलं टाकू शकता. इथं 4 शून्य आहेत, हे 4 शून्य खलास. इथं हे शून्य आणि हे 2 शून्य खलास. आता 2 गुणिला इथं 110 उरलेत, परत 11 गुणिला 11 यांचा सुद्धा गुणाकार लेकरांनो 26,620 एवढा येतो. यामधून तुम्ही 20,000 रुपये मुद्दल अर्थात वजा केली, म्हणजे 6,620 रुपये हे व्याज. इथं सुद्धा अशा पद्धतीनं या पद्धतीचा अवलंब करून काढू शकता. प्रस्तुत प्रश्नामध्ये 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काय असा प्रश्न. 6,620 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.
चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका. प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.